चला 7:30ला पोचणार होती ती 10 मिनटं आधीच ट्रेन पोचलेले 7:11 झालेले आहेत आणि आपण कोइंबतूरला पोचलेलो आहोत आणि कोइंबतूरला आल्यावर आपल्याला जायचं आदियोगी पण आधी रूममध्ये जाऊ थोडा फ्रेश होऊ नंतर जाऊ आदियोगीला. बॅग बघा चाळी तर फुल झोपलेली आज. गाडी आहे बाय ऑटो तर आज आम्ही स्टेशनच्या बाहेरच रूम घेणार आहोत कारण का उद्या सकाळी 8ची ट्रेन आहे त्यामुळे तिथून आदियोगीवरून इकडे यायला खूप टाईम होईल लवकर उठायला पण लागेल त्यामुळे आम्ही रात्री येऊ परत तिथे नाईट शो करून आणि ते स्टे घेतल्या म्हणजे ते सकाळी उठलं की लवकर जाता येईल. पण आम्ही रूम बघण्यासाठी कसं धावत आहे सगळ्या ते इथल्या फुल आहेत म्हणजे आदियोगीच्या तिकडे गेल्या तर त्या पण फुल असतील पूर्ण. आणि शर्ट बघा चला रूम तर आपल्याला भेटलेली आहे आणि आम्ही चाललेलो आता स्टेशनला आपला लगेज आहे म्हणजे बॅग आहेत आणि बॅग घेऊन परत रूमवर जाणार. रूम तर एक नंबर आहेत तुम्हाला दाखवतो आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळा देतो भारी आहे क्लास. तर आता तुम्हाला रूम दाखवतो. रूम बघा इथून लांबूनच दिसतो जे आपण हॉटेलमध्ये थांबलेलो आहे त्याचं नाव गोली इज्जतीचा सवाल होता आता. आणि रूम बघा मेन बाथरूम चला आता जाऊया कोइंबतूरला पण पहिले आपल्याला जाणार आहेत काहीतरी खायला आणि सगळे बघा निघालेले आहेत. ओ हिपहॉप एक स्टेप मार. ताई निघालेली आहे तिला काय कामा नसतं. चला जाऊया मग जेव्हा तर आपण आलेलो आहोत. लागलाय म्हणून मितेशने आम्हाला कॅडबरी आणलेली आहे आणि मिलन लागवली आता ती अख्खी खाईल 100%. तो आता बघ कौरूशी देईल विपॉप तुला येडा करेल. एवढी नको एक नंबर. चला फायनली आपण आलेलो आहोत. खूप लांब आहे इथून साईडचा एरिया पण खूपच म्हणजे जामच मोठा आहे. तुम्ही बघू शकता तेवढ्या लांबून मी व्हिडिओ काढलेली आहे तेवढं लांबून इथपर्यंत येताना मला वाटतं 5 किलोमीटर जास्त झाला असेल. असा सर असा किती आहे काय माहिती. ए चष्मा दे म्हणा.
चला आपण इथे आपला इथे स्टॉप होता आणि इथून आलेलो बैलगाडी बघा. आणि हे बघा चला आपण आलेलो आहोत इथे आणि तिकीट काउंटर इथे आहे. इथून आतमध्ये जायला तर मोबाईल यूज करू शकत नाही कारण आतमध्ये मोबाईल यूज करू शकतो आणि फोटो काढायला त्या स्टॅच्यूजवळ आपण फोटो काढू शकतो. तर चला मोबाईल ठेवूया आणि आतमध्ये जाऊया. चला दर्शन तर आपण करून आलेलो आहेत आतमधून आणि तुम्हाला आतमध्ये जायला एक नंबर आहे. एक नंबर म्हणजे एक नंबर फिलिंग आहे ना, खतरनाक म्हणजे खतरनाक. मोबाईल आतमध्ये नाही त्यामुळे काही दाखवू शकत नाही. बघा बाहेर आल्यावर लगेच लिपस्टिक लावायला सुरुवात केली. काय हाय काय गरज. मिलन सिनेमॅटिक घे आडू. आणि शो तर एक नंबर होता. एक नंबर म्हणजे जबरदस्त. काय सांगू, एकदा बघितलं ना खतरनाक होतं, एकदम खतरनाक. तुम्ही पण या आणि असा फील घ्या मस्त. असं काहीतरी वाटतं की आहे इथे म्हणजे वेगळीच वाईट आहे.
रात आपली आहे, टेन्शन नका घेऊ. आज रितेश बेकार काय, आज रितेशने बघितलं, आज डायरेक्ट गप्पा आहे तो. म्हणजे तो बोलत होता की असा पहिल्यांदा बघितला आहे, म्हणजे खतरनाकच. आमची पूर्ण संपले आणि आज राजा सेनापतीची वाट लावून ठेवणार आहे असं वाटते. राजाची चलन 4 चलन नीट वाटत नाही, त्यात भांडणारे आयटम सोबत, त्यामुळे राग माझ्यावर सगळं. तर चला आपण चाललेलो आहोत घरी. आपला तर झालेला आहे बघून, मस्त एक नंबर होता. आणि आता घरी चाललेलो, थोडा नाश्ता केला आणि बसचा वेट करत होतो. बस तर आलेली आहे, 9 वाजलेले आहेत. हे बघा बस तर आलेली आहे आणि फुल पॅक आहे, फुल म्हणजे फुल पॅक आहे. त्यामुळे आपण बसमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे अजून एक बस येणार आहे. तुम्हाला टायमिंग तर देतो मी, कारण या टायमिंगनुसार बस चालू असतात. तर त्या टायमिंगनुसार येऊ शकता तुम्ही. काही चिंता नाही, गेली तर गेली, दुसरी येईल, पण ती 1 तासाने येईल. कारण 10 वाजताची ट्रेन आहे. आता थोडा इथे तिथे थांबायचं आणि 10च्या बसला जायचं. भांडणाचं बघत असं राहील बसमध्ये. चला फायनली आलेलो आहोत आपण रेल्वे स्टेशनला. आता काहीतरी जेवायचं बघू. आणि मी त्याची जिरली आरामात जिरली. चला हा का माझ्या बघून तर झालेली आहे. आणि आता आपण झोपूया मस्त. उद्या सकाळी आपली ट्रेन आहे 8:50ची. तर मग काय टेन्शन घ्यायचं ना, आरामात झोपायचं. चला ट्रेन भेटलेली आहे आपल्याला आणि आता जाऊ डायरेक्ट झोपूनच जाऊ. झोप काय पूर्ण झाली नाही एवढ्या दिवसात. लवकर उठायचो, लेट झोपायचं, लवकर उठायचो, लेट झोपायचो. आता मस्त झोपतो. सीट आपल्यात 44, 45, 46 आणि हे बघा असं बसलं ते. टेन्शन टेन्शन टेन्शन